स्वानंदी मॅडम, स्वानंदी मॅडम, एवढं काय झालंय? काय एवढ्या चिडल्या? सांगा बघू मला. काय अहो काय काय केवढं सार्कस्टिकली बोलत होता तुम्ही किमयाशी? मग काही चुकीचं बोलले का मी? नाही तसं नाही, पण पण काय हातावर काय टॅटू काढायचं म्हणत होत्या त्या? हा मुळात ना त्या तुम्हाला सॅम 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 करतात ना, तेच मला आवडत नाही. हा प्रॉब्लेम आहे माझा. पण तुम्हाला त्याचा काहीच प्रॉब्लेम नाहीये. मग काय झालं? म्हणू दे, तुमची मर्जी आणि त्यांची मर्जी. पण त्या त्यांच्या हातावर इथे 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 सॅम करून घेणार होत्या, तरी मी काही बोलायचं नाही. मग मी गप्प कशी बसणार होते? नाही, मला कळलं तुम्हाला हे आवडलेलं नाहीये, पण ठीक आहे, त्याच्यात इतकं काही रागवण्यासारखं असं मला वाटत नाही. स्वभाव आहे तिचा तसा. ठीक आहे, फाईन. मग हा माझा स्वभाव आहे. मला राग येतो गोष्टींचा तेव्हा येतो. एखादी गोष्ट नाही आवडली तर नाही आवडली, प्रॉब्लेम असला तर प्रॉब्लेम असला. नवल तर मला याचं वाटतंय तुम्हाला कशाचंच काही वाटत नाही. तुमच्या लक्षात नाही येते का? मला खरंच कळत नाही तुम्ही कशाबद्दल बोलताय. तुम्हाला खरंच कळत नाहीये? नाही. ठीक आहे, मग मी सांगते. मग ठीक आहे, सांगा ना मग. त्या तिथे पूजेला तुमच्या हाताला हात लावून बसत होत्या विधींच्या वेळी. ते कोणी करायचं असतं? बायकोने करायचं असतं. त्या तुमच्या हाताला हात का लावत होत्या? तुम्हाला कळलं नाही का? माझ्या हाताला हात लावला तिने कधी? अरे देवा, तुमच्या संवेदना संपल्यात की काय? काय लक्षात आलं नाही की काय तुमच्या? अहो, नाही आलं. काय गेंड्याची कातडी आहे का मगरीची कातडी आहे तुमची? असं कसं? इथे इथे दिसत होतं मला. सतत फुल उचलायचे, या उचलून देतायत, हाताला हात लावतायत. बर 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 ठीक आहे, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे लागला असेल चुकून हाताला हात. पण मग त्याच्यात एवढं रागवण्यासारखं काय झालं? काय झालं? हा जाऊ द्या ना, तुम्हाला तसंही काही कळणार नाही. अरे ना, माझं ना स्वानंदी मॅडम विचार करून करून आता डोकं दुखायला लागलंय. पण ठीक आहे, बरोबर आहे तुमचं. ज्या गोष्टीतलं आपल्याला काही कळत नाही ना, त्या गोष्टीत बोलण्यातच खरं तर अर्थ नाहीये. मी गप्प बसतो. बघा 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 बघा, कसे त्यांच्या बाबतीत काहीतरी वेळ आली तर लगेच हात वर करून टाकले तुम्ही. म्हणजे बेसिकली त्या तुमच्या किमया, त्यांच्या वागण्याबद्दल एक शब्द बोलायचा नाहीये तुम्हाला. कशा वागतात त्या, काय करत असतात, किती काय वय काय, किती हट्ट करतात, त्यांचा सगळा पालिशपणा चालतो तुम्हाला, हो ना? स्वानंदी मॅडम, मित्र होता मी. आता मित्र एकमेकांना आग्रह करणार नाही तर कोणाला करणार? आणि ती आहे जरा तशी बडबडी, सतत बडबड बडबड करणारी, समोरच्यावरती अशी तुटून पडणारी. पण तिचा स्वभाव आहे तो, तशीच आहे ती. पण किमान आता माझ्या मनात काय चाललंय हे ओळख, अशी काहीतरी कोडी तर घालत नाही. जे तिच्या मनात असेल ना ते स्पष्टपणे बोलून दाखवते. समोरच्याला जे वाटायचं ते वाटो. एकदम ट्रान्सपरंट आहे ती. म्हणूनच शांत असते ती, चिडचिड करत नाही, रागवत नाही उगाचच्या उगाच. किती आनंदी असते बघा. आणि शेवटी तिचं जे चाललंय ते चालू देत ना. आपल्याला काय बरं, तिने आपलं काही वाईट केलंय का? आपलं काही नुकसान केलंय का? नाही ना. ती तिच्या आयुष्यात खुश असते, मग असू देत ना. आपण कशाला चिडायचं तिच्यावर? आणि प्लीज स्वानंदी मॅडम, आज आपल्या घरातला दिवस खूप चांगला आहे. आपल्या घरात पूजा झालेली आहे. आज अशी चिडचिड करू नका. आणि मला नाही वाटत की मैंने चिडण्यासारखं काहीतरी केलं. शांत व्हा एकदम. त्यांनी मला किती हार्म केलंय कधीच कळणार नाही तुम्हाला. पण एक लक्षात ठेवा राजवाडे, तुम्ही माझा नवरा आहात आणि मी तुमची बायको आहे. बायकोचे सगळे अधिकार माझे आहेत आणि तुम्ही आणि ते अधिकार दोन्ही कायम माझेच राहणार. ही अशी कुठली तरी किमया फिमया येऊन तुमच्या हाताला हात लावायला लागली म्हणून त्यात बदल होणार नाहीये.